10 वर्ष अशोकराव नेते साहेब ह्या क्षेत्राचे खासदार होते आणि आपण त्यांचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा आपण 2014 ते 19 पर्यंत काम केलं आणि आपण आता सतत सुद्धा आपण त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये फिरता. काय मोठी कामे साहेब झाली ह्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये? या अगोदर काँग्रेसचे पण खासदार होते 2009 मध्ये कुवासे साहेब. त्यांनाही हेच लोक तसे म्हणत होते की खासदार दाखवा आणि 500 रुपये मिळवा. त्यावेळेसही नारा चालला होता. कचारगडला आपण दर्जाच्या मान्यता मिळावी म्हणून आपण प्रयत्न केले. कुठपर्यंत प्रोसेस केली? माझी आमदारकी गेल्यानंतर शेषरामजी कोरोटे हे 2019ला निवडून आले. सतत त्यांनी पाठपुरावा करायला पाहिजे होता, पण त्याच्यासाठी त्या समाजावर आस्था पाहिजे, प्रेम पाहिजे. हे सगळं आतूनच असते, वरवर दाखवून काही नसते. आणि म्हणून आतूनच नसेल तर काहीच होऊ शकत नाही. मी करतो, मी माझ्या समाजासाठी संघर्ष करतो असं म्हणण्यात काही अर्थ नाही. ते तर म्हणतात की 5 वर्ष आधी तुमच्या कार्यकाळामध्ये काही कामच नाही झाली, फक्त वरवर झाले आणि ते जेव्हापासून आमदार बनले तेव्हापासून ॲक्च्युअल कामं होत आहेत. 14 ते 19च्या दरम्यान जे कामं आपल्या काळात आपण मंजूर करून घेतले त्याच कामाचं भूमिपूजन करत आहे. उलट हे महाराज, हे महाशय महिला बाल कल्याणचे अंगणवाडीचा लोकार्पण करायला जाते. उलट मी आमदार असताना कधीच महिला व बाल कल्याण असतील किंवा इतर कोणतेही विविध विभागाचे जे झालेले काम आहेत मी कधीच केलं नाही. कशाला बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, आपण क्यों? ज्याचा श्रेय त्याला मिळू द्या ना, त्याला घेऊ द्या ना. काँग्रेसकडून डॉक्टर नामदेव किरसान हे मैदानामध्ये आहेत. कसे पाहता डॉक्टर नामदेव किरसान यांना? कसे कॉम्पिटिशन देऊ शकतील नेते साहेबांना? ना आमगाव विधानसभेचे आहेत प्रॉपर, ना गडचिरोलीचे आहेत, ते प्रॉपर गोरेगावचे आहेत. आणि त्याच्यामुळे तो बाहेरच्या व्यक्ती म्हणून सतत आपण सर्वसामान्य लोकांशी चर्चा करतो. मोठ्या संख्येने युवक म्हणतात की ह्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या विदर्भामध्ये त्या बाजूला रोजगाराचे काही मोठे साधन नाही. काय करता येईल की ज्यामुळे लोकांचे रोजगार, युवकांना रोजगार मिळेल? 4 ते जिल्हे आहेत जिथे फॉरेस्ट आहे, बाकी कुठे जंगल आहे? बाकीचे तर जंगल खाऊन टाकलं आहे. हा आदिवासी बहुल क्षेत्र असल्यामुळे महागाई, बेरोजगारी हे सतत मुद्दे राहतात. काय म्हणतात? महिला म्हणतात की गॅस सिलेंडरचे रेट वाढले, सरकारने ST बसचं तिकीट कमी केलं, ते करण्याच्या ऐवजी आपण गॅस सिलेंडरचे रेट कमी केले असते. कारण विरोधकांकडे कुठलाही एजेंडा नाही, कुठलाही विषय राहिलेला नाही. त्याच्यामुळे ते आता एक तर आदिवासींना भडकवतील, नाही तर दलितांना भडकवतील, म्हणतील, अपप्रचार करतील. संविधान बदल रहा है. आता संविधान बदल रहा है म्हटल्यानंतर मग बाकीचे नहीं 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 हम संविधान को बचाएंगे. ॲक्च्युली संविधान लोक म्हणत आहेत की ह्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर पाठोपाठच विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत. संजय पुराम साहेब लोकसभेला एवढी मेहनत करत आहेत, त्यांच्या इंटेन्शन आहे की आपण हीच मेहनत विधानसभेमध्ये त्यांच्या कामं येईल. विधानसभेची पण तयारी करतात आपण ह्या लोकसभेच्या दरम्यान. 2024 मध्ये पक्षाने पुन्हा संधी दिली तर निश्चितच यावेळेस 2024 मध्ये कसा राहील मुकाबला यावर्षी? जर पुन्हा काँग्रेसकडून शेषराम कोरोटे उमेदवार असल्याने आपण भाजपकडून उमेदवार असले तर? जनतेला ह्या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की संजय पुराममध्ये आणि शेषराव कोरोटेमध्ये काय तफावत आहे, काय फरक आहे. माझ्यापेक्षा जनतेने जास्त अभ्यास केलेला आहे. हा, जनतेने अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे पेपर बरोबर सोडवेल जनता यावेळेस. 400 पारमध्ये गडचिरोली चिमूरची जागा फिक्स आहे. 400 पारमध्ये गडचिरोली चिमूरची जागा फिक्स आहे. लॉक किया जाए, लॉक कर दिया जाए. आणि विधानसभेची लॉक कर दो. विधानसभा पण लॉक कर. 101%. नमस्कार, मी संघर्ष उकरे आणि आपण पाहतात झकास मराठी. झकास मराठीवर आपण सतत येणारा लोकसभेची जी निवडणूक आहे त्याच्यावर सर्वसामान्य लोकांची काय प्रतिक्रिया आहे, नेत्यांची काय प्रतिक्रिया आहे, सतत आपण दाखवत आहोत. गडचिरोली चिमूर लोकसभा ही लोकसभा संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या चर्चित लोकसभा आहे. कारण भाजपकडून तिसऱ्यांदा अशोकराव नेते यांना उमेदवारी मिळाली आणि काँग्रेसकडून डॉक्टर नामदेव किरसान
हे या निवडणुकीमध्ये मैदानात आहेत. ही निवडणूक कशा प्रकारे होईल, राजकारणाचं काय उलटापुलट ह्या ठिकाणी होईल, सर्वसामान्य जनता ह्या लोकसभावर काय विचार करते, आपण सतत आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या लोकसभेवर आज आमच्यासोबत चर्चा करण्याकरिता एक स्पेशल गेस्ट आहेत. आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजय पुराम साहेब. स्वागत आहे आपलं झकास मराठीवर. नमस्कार. काय म्हणता, अबकी बार 400 पारचा नारा आपला आहे, कशा प्रकारे तयारी झाली गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात? अगदी या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतामध्ये यावेळेस 400 पार हा जो नारा दिला आहे हा खऱ्या अर्थानं खरा उतरणार आहे, खरा ठरणार आहे. आणि यामध्ये गडचिरोली चिमूर लोकसभा जो क्षेत्र आहे याच्यामध्ये तिसऱ्यांदा अशोकजी नेते हे लोकसभेचे खासदार होते. काय म्हणतात साहेब, आपण सतत सर्वसामान्य लोकांमध्ये या क्षेत्रातील फिरता, काय लोकांची मागणी आहे, कशा प्रकारे लोक पाहतात ह्या लोकसभेला? खरं म्हणजे ही लढाई देशासाठी आहे. देशासाठी लढाई या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी लढत आहेत. त्यांच्या नेतृत्वात हा इलेक्शन लढतो आहे आपण. बरं. आणि त्याच्यामुळे उमेदवार कोण यापेक्षा या देशाला लीड कोण करते, लीडर कोण आहे, लीडर कोण आहे, कॅप्टन कोण आहे, कॅप्टन कोण आहे हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वात आपण हे इलेक्शन लढतो आहे. आज संपूर्ण देश नरेंद्रजी मोदीने केलेल्या काम, मग जनधन खातेपासून तर स्वच्छालयपर्यंत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवलेले पैसेपासून तर आयुष्यमान भारत, किसान सन्मान निधी ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन मोदी साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा या देशाच्या पंतप्रधान बनवण्याच्या जनतेने ठरवलेलं आहे. बरं. आपला हा क्षेत्र आदिवासी अतिदुर्गम असा भाग आहे. 10 वर्ष अशोकराव नेते साहेब ह्या क्षेत्राचे खासदार होते आणि आपण त्यांचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा आपण 2014 ते 19 पर्यंत काम केलं. आणि आपण आता सतत सुद्धा आपण त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये फिरता. काय मोठी कामे साहेब झाली ह्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये? या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बरेचसे असे कामं केले नेते साहेबांनी, मोदी साहेबांच्या नेतृत्वात. हर घर जल म्हणजे जिथे 2-2, 3-3 किलोमीटर अंतरावरून महिला कड्यावर मुलगा आणि डोक्यावर घागर घेऊन ज्या महिला पायी पाणी आणायच्या, आज अशोकजी नेते आणि नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून हर घर जल नल असा हा कार्यक्रम झाला. आणि महिला ज्या स्वच्छासाठी बाहेर जात होत्या त्या आज घरामध्येच त्यांची सुद्धा व्यवस्था झाली. वळसाच्या रेल्वेच्या काम असेल किंवा आपल्या दर्रेकसा, बामणी, हलबीटोला जेवढे काही रेल्वेचे छोटे छोटे पूल आहेत ते सुद्धा अशोकजी नेते यांनी मंजूर करून घेतलं. अनेक गाड्यांना सालेकसा असेल थांबा पण त्यांनी केलं. त्याच्यामुळे अशोकजी नेतेंकडून अनेक काम झाले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून देखील त्यांनी रोड रस्ते पण पूर्ण केले आहे. असा नाही की अशोकजी नेत्यांनी काम केले नाही. भारतामध्ये सर्वात मोठा लोकसभा क्षेत्रफळ दृष्टिकोनातून दुसऱ्या नंबरचा जर कोणता असेल तर तो गडचिरोली लोकसभा आहे. 700 किलोमीटर लांबी रुंदीचा हा लोकसभा आहे. त्याच्यामुळे 6 विधानसभेचा नेता आणि प्रत्येक गावी आलं पाहिजे अशोकजी नेते, अशी जी अपेक्षा काही लोकांची, तर ते अशक्य आहे. काही काँग्रेसचे लोक आरोप करतात की अशोक नेत्यांना आपण पाहिलेच नाही, गावांपर्यंत ते आलेच नाही, असे आरोप सुद्धा करतात. हे पहिले खासदार आहेत की सतत प्रवासात असतात, सतत. या अगोदर काँग्रेसचे पण खासदार होते 2009 मध्ये.
कोवासे साहेब, त्यांनाही हेच लोक तसे म्हणत होते की खासदार दाखवा आणि 500 रुपये मिळवा. त्यावेळेसही नारा चालला होता, पण त्यांना खरंच ते येऊ शकत नव्हते, ही परिस्थिती होती. परंतु हे जे अशोक नेते आहेत हे कंटिन्यू 2009च्या इलेक्शन लोकसभेच्या हारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते निघाले आहेत. असे ते खासदार आहेत, प्रवास खूप करतात अशोकजी नेते. बरं, कचारगडला आपण अ दर्जाच्या एक मान्यता मिळावी म्हणून आपण प्रयत्न केले, कुठपर्यंत प्रोसेस केली? 2018मध्ये त्यावेळेसचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे आले होते कचारगडला, गडकरी साहेब पण आले होते. आणि कचारगड हे आदिवासींच्या श्रद्धास्थान आहे, उगमस्थान आहे आदिवासी, आणि आदिवासींच्या संस्कृतीच्या उगमस्थान आहे, आदिवासींच्या उगमस्थान आहे. पारो कोपार लिंगो, पहांदी पारी कुपार लिंगो. तर त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की बा ही आमची आराध्य दैवत आहे आदिवासींची, गोंडियन समाजाची, आणि त्याच्यासाठी लाखो पर्यटक, लाखो भक्त या ठिकाणी येतात. त्यांना कुठल्याच प्रकारची राहण्याची, पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची अशी कोणतीच सुविधा नाही आहे. त्याच्यामुळे तो सुविधा तिथे मिळाला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे दीक्षाभूमीला अ दर्जा मिळाला त्याचप्रमाणे कचारगडला पण मिळावा अशी त्यावेळेस मागणी केली होती. समितीच्या पदाधिकाऱ्यांना तसा पाठपुरावा करण्यासाठी सांगितलं गेलं होतं, दिल्लीला बोलवलं होतं, पण पाठपुरावा करण्यामध्ये कुठेतरी ते मागे पडले. नाही तर आतापर्यंत अदर्जा झाला असता. याच्यात काही शासनाचा दोष नाही आहे, आपलेच लोक कुठेतरी कमी पडले. म्हणजे 19 ते आता 24 पर्यंत सहस्राम कोरोटे यांनी हा मुद्दा धरून नाही मांडला असं आपलं मत आहे? ती त्यांची जबाबदारी होती. स्थानिक आमदार म्हणून सहस्रामजी कोरोटे यांनी ते करायला पाहिजे होता, पण मनात पाहिजे ना, त्यांच्या मनात नसेल ना. ते काय आहे त्यांच्या मनात? बघा, एक तर कचारगड ही गोंडियन संस्कृती, गोंडी भाषा, रीती रिवाज, परंपरा, आपला धर्म कसा सुरक्षित राहील याचा विचार त्या ठिकाणी होतो. आणि त्या माध्यमातून संपूर्ण भारताला त्या कचारगडमधून एक मेसेज दिला जातो की बा आपली बोलीभाषा गोंडी आहे, हे टिकून राहिली पाहिजे. मी आमदार असताना राष्ट्रीय भाषाच्या, राज्यभाषाचा दर्जा गोंडी भाषेला मिळावा म्हणून आपण प्रयत्न पण केलं. त्या संदर्भात आपला पत्रव्यवहार देखील झाला. माझी आमदारकी गेल्यानंतर सहस्रामजी कोरोटे हे 2019ला निवडून आले. सतत त्यांनी पाठपुरावा करायला पाहिजे होता, पण त्याच्यासाठी त्या समाजावर आस्था पाहिजे, प्रेम पाहिजे. हे सगळं आतूनच असते, वरवर दाखवून काही नसते. आणि म्हणून आतूनच नसेल तर काहीच होऊ शकत नाही. मी करतो, मी माझ्या समाजासाठी संघर्ष करतो असं म्हणण्यात काही अर्थ नाही. ते जन्मजात आतमधूनच ते असते, खतखत असते. हो, खतखत असते. ते तर म्हणतात की 5 वर्ष आधी तुमच्या कार्यकाळामध्ये काही कामच नाही झाली, फक्त वरवर झाले, आणि ते जेव्हापासून आमदार बनले तेव्हापासून ॲक्च्युअल कामं होत आहेत. एक सांगतो मी, 2014च्या अगोदरच्या काँग्रेस जेव्हा सत्तेत होती त्यावेळेचा विकास आणि आमगाव देवरी क्षेत्राच्या, आमगाव देवरी क्षेत्राच्या, आणि 2014 नंतर जेव्हा भाजप सत्तेत आली त्यानंतरचा विकास, जमीन आसमानचा तफावत आहे. जमीन आसमानचा. एकही रोड रस्ते नव्हते बरोबर. मला सांगा, या देशाचे पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी जर झाले नसते, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कोणी सुरू केली? काँग्रेसने सुरू नाही केली. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना माननीय अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस प्रधानमंत्री होते तेव्हापासून ते सुरू झालेलं आहे. म्हणून 2014च्या अगोदर जो विकास काम कमी गतीमध्ये होता काँग्रेसच्या काळात, भाजपच्या काळात विकासाच्या कामाला काही चॅलेंज नाही. काँग्रेसवाले म्हणो किंवा सहस्रावजी काही सांगो, परंतु जो 14 ते 24 या कालावधीमध्ये जे काही डेव्हलप झाले रोड रस्त्याचे, न भूतो न भविष्यती,
इतका इन्फ्रास्ट्रक्चर सगळं उभं करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेलं आहे. ते म्हणतात की मधामध्ये महाविकास आघाडीची सरकार आली होती आणि त्याच सरकारमध्ये जी कामं मंजूर झाली त्यांच्याच भूमिपूजनाचा सपाटा आतापर्यंत ही सरकार कामच देत नाही. 2014ला जी सरकार आली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात संपूर्ण बहुमतासह जो 2014 ते 19 मध्ये जो आराखडा तयार झाला, रोड रस्त्याचा असेल, मग बाकीचे विविध कामाचा असेल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, 14 ते 19च्या दरम्यान जे कामं आपल्या काळात आपण मंजूर करून घेतले त्याच कामाचं भूमिपूजन करत आहे. आता मला सांगा 2000 आत्ता जर तुम्ही एखाद्या एक्झिक्युटिव्हला जर विचारलं, ऑन पेपर विचारा, ऑन इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे विचारा, की हे जे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे जे सध्या भूमिपूजन चालू आहेत ते 2021-22 पर्यंत ऑलरेडी आपल्या काळात मंजूर झालेले आहेत. ते आता जे महाविकास आघाडीचा जो सरकार आली होती 19 ते 21, आता त्यांनी त्याचं काम, त्यांचं म्हणणं आहे की 21 मध्ये जो आपण मंजूर केलं ते संजय पुराम करत आहे, किंवा अरे बाबा मला त्यांच्या कामाचं भूमिपूजन करण्याची गरजच नाही आहे. माझ्याकडे 30-54, 50-54, 25-15 या सर्व कामं एवढे आहेत आपल्याकडे. इव्हन माझी पत्नी पण जिल्ह्याची महिला बालकल्याण सभापती आहे. आम्हाला भूमिपूजन करायसाठी वेळच नाही आहे. तेही भूमिपूजन करायला जात नाही, मी जात नाही. वेळेप्रसंगी आपण कार्यकर्त्यांना सांगतो की बाबा रे तुम्ही करून घ्या, वेळेअभावी आम्ही येऊ शकणार नाही, आमच्या भूमिपूजनाची वाट पाहू नका, त्या चक्करमध्ये तुमचे कामं थांबतील. आपण त्यांचे कुठल्याही त्यांच्या कुठल्याही मंजूर केलेल्या कामाचे भूमिपूजन करत नाही. उलट हे महाराज, हे महाशय महिला बाल कल्याणचे अंगणवाडीचा लोकार्पण करायला जाते. उलट मी आमदार असताना कधीच महिला व बाल कल्याण असतील किंवा इतर कोणतेही विविध विभागाचे जे झालेले काम आहेत मी कधीच केलं नाही. कशाला बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, आपण क्यों, ज्याचा श्रेय त्याला मिळू द्या ना, त्याला घेऊ द्या ना. त्याच्यामुळे आपण त्यांच्या कुठल्याही कामाचे भूमिपूजन केले नाही. आपल्याजवळ एवढे कामं आहेत की आपल्याला कोणाच्याही कामाची गरज नाही. जनतेचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. जनता वाट बघत आहे. आम्ही पण प्रतीक्षा करत आहोत. बरं, काँग्रेसकडून डॉक्टर नामदेव किरसान हे मैदानामध्ये आहेत. कसे पाहता डॉक्टर नामदेव किरसान यांना? कसे कॉम्पिटिशन देऊ शकतील नेतेसाहेबांना? बघा, ही लढाई मुळातच नरेंद्रजी मोदी वर्सेस काँग्रेस अशी लढाई आहे. 1 वर्सेस ऑल. हाव, नरेंद्रजी मोदी वर्सेस ऑल अशी ही लढाई आहे. या देशाची जनता, गोरगरीब, दलित, आदिवासी, ओबीसी, शेतमजूर, शेतकरी, हा पूर्ण जो वर्ग आहे हा मोदी साहेबांच्या बाजूला आहे. मुळातच गडचिरोली लोकसभा हा आदिवासी बहुल क्षेत्र आहे. सतत या क्षेत्रातून 2दा अशोकजी नेते निवडून आलेले आहेत. म्हणूनच पक्षाने 3ऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिली आहे. आणि नामदेवरावजी किरसान आहेत हे गडचिरोली लोकसभाचे नाहीच, ना आमगाव विधानसभेचे आहेत प्रॉपर, ना गडचिरोलीचे आहेत, ते प्रॉपर गोरेगावचे आहेत. आणि त्याच्यामुळे तो बाहेरच्या व्यक्ती म्हणून जनतेमध्ये चर्चा आहे. बाहेरच्या व्यक्ती म्हणून? हां, बाहेरच्या व्यक्ती. आणि बाहेरच्या व्यक्ती म्हणून जेव्हा चर्चा आहे तेव्हा निश्चितच अशोकरावजी नेत्यांना जिंकण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. बरं, आपण जेव्हा साहेब सतत आपण सर्वसामान्य लोकांशी चर्चा करतो, मोठ्या संख्येने युवक म्हणतात की ह्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या विदर्भामध्ये त्या बाजूला रोजगाराचे काही मोठे साधन नाही. काय करता येईल की ज्यामुळे लोकांचे रोजगार, युवकांना रोजगार मिळेल? या ठिकाणी खऱ्या अर्थानं आदिवासी बहुल क्षेत्र आहे. खनिज संपत्ती फार आहे इथं. आदिवासी बहुल क्षेत्र आहे हा. हा. आणि
संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला 3-4च ते जिल्हे आहेत जिथे फॉरेस्ट आहे. बाकी कुठे जंगल आहे? बाकीचे तर जंगल खाऊन टाकलं आहे. हा आदिवासी बहुल क्षेत्र असल्यामुळे खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाने जंगलाची रक्षा केलेली आहे, म्हणून इथे जंगल आहे. जर आदिवासी नसता, जंगलही नसता. आणि जेव्हा आपण मोठे मोठे प्रोजेक्ट आणण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा फॉरेस्ट ॲक्ट हा मधात येतो आणि त्याच्यामुळे मोठमोठे प्रकल्प रखडलेले आहेत या मतदारसंघात, या जिल्ह्यात. आता जर तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल, देवरी टू आमगाव रोड, तुम्हाला कुठेतरी फॉरेस्ट दिसते का त्या रोडात? पण निव्वळ फॉरेस्ट ॲक्टमुळे करोडो रुपयाच्या रोडाचे काम मधात सुटलेले आहेत. आणि हे अडथळा जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत तुम्ही जे म्हणता ना मोठे इंडस्ट्रीज या ठिकाणी येऊ शकत नाही. पहिले तर हे करेक्ट करावं लागेल. बरं, महागाई, बेरोजगारी हे सतत मुद्दे राहतात. काय म्हणता? महिला म्हणतात की गॅस सिलेंडरचे रेट वाढले, सरकारने एसटी बसचं तिकीट कमी केलं, ते करण्याच्या ऐवजी आपण गॅस सिलेंडरचे रेट कमी केले असते. बघा, आपण एका कुटुंबात राहतो. एका कुटुंबात राहिल्यामुळे प्रत्येकाचे आवडी निवडी वेगवेगळे असतात. मला जे पदार्थ खायला आवडेल ते दुसऱ्याला पदार्थ खायला आवडेल याची गॅरंटी नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येकाचे भावना आहेत त्या, कुठे महागाई आहे, कुठे कमी आहे. आता मला हे समजून नाही राहिला, हे म्हणायला नाही पाहिजे आपण, पण मी असं पाहिलेलं आहे की जिथे काम सुरू असेल आणि आपण जर म्हटलं की बावारे चला, दिवसभर बसले राहतील पण येणार नाही. मग ते तुमची रोजी गेली, वेळ गेला. असे अनेक काम आहेत की जे आपण करतो म्हटलं तर शासनाला दोष देण्याची गरज नाही. स्वयंनिर्भर जो पण नरेंद्र मोदी साहेबांनी तेच म्हटलेलं आहे, आत्मनिर्भर भारत, सेल्फ मेक इन इंडिया. हां, तर याच्यात काय आहे की आपले लोक काही लक्ष नाही देऊन राहिले. आता विरोधक हा काही आमचा प्रश्न नाही आहे, हा विरोधकांचा प्रश्न आहे. कारण विरोधकांकडे कुठलाही एजंडा नाही, कुठलाही विषय राहिलेला नाही. त्याच्यामुळे ते आता एक तर आदिवासींना भडकवतील, नाही तर दलितांना भडकवतील, म्हणतील, अपप्रचार करतील, संविधान बदल रहा है. आता संविधान बदल रहा है म्हटल्यानंतर मग बाकीचे नहीं 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 हम संविधान को बचाएंगे. ॲक्च्युली संविधान बदलताच येत नाही. काही सांगते, कोणी उठला सुटला येते ना म्हणते संविधान बदलने वाले हे बीजेपी वाले. अरे बाबा, 2014 ते 19, 19 ते 24, 10 वर्ष नरेंद्रजी मोदी या देशाचे प्रधानमंत्री आहेत. एक कलम इकडे तिकडे नाही झाली त्याच्यातला एक, आणि हे बदलणे की बात करते आहे. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आदिवासी समाजाला, एससी समाजाला बहकवण्याचं काम पण सुरू आहे. लोक म्हणत आहेत की ह्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर पाठोपाठच विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत. संजय पुराम साहेब लोकसभेला एवढी मेहनत करत आहेत, त्यांचं इंटेन्शन आहे की आपण हीच मेहनत विधानसभेमध्ये त्यांच्या कामं येईल. विधानसभेची पण तयारी करतात आपण ह्या लोकसभेच्या दरम्यान? निश्चितच. आपण गेल्या 2010 पासून सतत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण संपूर्ण विधानसभेमध्ये काम करतो आहे. माझ्या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाने 2014 उमेदवारी दिली, आपण निवडून आलो. मतदारसंघामध्ये जनसामान्य लोकांचे काम करण्यामध्ये आपण सफल झालो. पुन्हा 2019 भारतीय जनता पक्षाने मला तिकीट दिली. दुर्दैवाने आपला पराजय झाला. पराजय झाल्यानंतर त्याच ताकदीनं मी पुन्हा दुसऱ्याच दिवशी या मतदारसंघात कामाला लागलो. आणि आज 5 वर्ष सातत्याने
मेहनत सुरू. न आराम करता न थकता सतत जनतेसोबत संपर्क आहे, कार्यकर्त्यांसोबत संपर्क आहे. त्याच्यामुळे 2024मध्ये पक्षाने पुन्हा संधी दिली तर निश्चितच यावेळेस 2024मध्ये जिंकणार. कसा राहील मुकाबला यावर्षी जर पुन्हा काँग्रेसकडून सहस्राम कोरोटे उमेदवार असल्याने आपण भाजपकडून उमेदवार असले तर? कारण 19ला दोघे असेच होते. 24ला कसा तो मुकाबला राहील? 2019मध्ये जेव्हा आपण लढलो त्यावेळेस काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्र होते आणि 2019मध्ये मी सिंगल होतो भाजपा. आज शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी गट आणि भाजपा असे आम्ही 3 लोकांची महायुती आहे ह्यावेळेस. त्याच्यामुळे त्यावेळेस जो आपला निसटता पराभव झाला होता आता मोठ्या फरकाने आपण ह्यावेळेस जिंकू. कारण आम्ही आता एकत्र आलो. त्यावेळेस राष्ट्रवादी त्यांच्यासोबत होती, आता राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. बरोबर. त्याच्यामुळे मोठ्या फरकाने आपण ह्या मतदारसंघामध्ये. कोरोटे साहेबांसोबत पुन्हा मुकाबला रंगेल. कसा असेल तो मुकाबला? ती वेळ ठरवेल. कशा प्रकारे आपण आक्रमक व्हाल हे सांगू शकता? त्यांची 5 वर्षाची कामं बघा, ती वेळ ठरवेल. जनतेला ह्या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की संजय पुरामध्ये आणि शेषराव कोरोटेमध्ये काय तफावत आहे, काय फरक आहे. माझ्यापेक्षा जनतेने जास्त अभ्यास केलेला आहे. हा, जनतेने अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे पेपर बरोबर सोडवेल जनता यावेळेस. टॉपरही तेच असतील. हा, टॉपरही जनताच असेल. कारण पेपर शेवटी सोडवणार तेच आहे. मेरिटही जनताच येणार आहे. मी निमित्त मात्र आहे. पण लोकसभा यावर्षीही भाजपच्या खात्यात पुन्हा जाणार आहे 100%. 400 पारमध्ये गडचिरोली चिमूरची जागा फिक्स आहे. 400 पारमध्ये गडचिरोली चिमूरची जागा फिक्स आहे. लॉक किया जाए. लॉक कर दिया जाए. आणि विधानसभेची लॉक कर दो. विधानसभा पण लॉक कर. 101%. तर गडचिरोली चिमूर लोकसभेची जागा आणि आमगाव देवरी विधानसभेची जागा ही भाजपच्या खात्यात फिक्स आहे. ते लॉक करून दिली पुराम साहेबांनी. तर अशा प्रकारे हा लोकसभेचा मुकाबला लोकसभेच्या जो निवडणूक आहे अशी रंगेल. रोजगारासंदर्भात जर आपण विचारलो ते म्हणाले की फॉरेस्टचे काही ॲक्ट आहेत त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत आहे. मात्र भविष्यात आपण हे कार्यरत आहेत. तो रोजगाराचा जो प्रश्न आहे तो मिटवण्याचा 100% प्रयत्न केला जाईल. अशोक नेते साहेबांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये फिरले. 700 किलोमीटरचा जरी हा लोकसभा क्षेत्र असला तरी सर्वसामान्य लोकांमध्ये फिरता येत नाही. प्रत्येक गावापर्यंत ते पोहोचता येत नाही. मात्र ते पोहोचण्याचा प्रयत्न केला. विरोधक सतत आणि लोकही आरोप करतात की अशोक नेते साहेबांना आपण आजपर्यंत पाहिले नाही. मात्र कुठेतरी त्यांचे कामं हे ते स्वतः त्या ठिकाणी असल्याचा आभास देतात. त्यांचे कामच दाखवतात की ते स्वतः त्या ठिकाणी आहेत असं संजय पुराम साहेबांचं म्हणणं आहे. नक्कीच लोकसभा ही निवडणुका फार सुंदर प्रकारे होतील आणि सर्व प्रश्नांची उत्तरे रोखठोक अंदाजामध्ये माजी आमदार पुराम साहेबांनी दिली आणि आपण सुद्धा त्याच रोखठोक अंदाजामध्ये ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिली. त्याबद्दल आपण सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद. खूप खूप आभार.